वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 विषय समाजशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी आपण पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ क्रमांक 4 आपण आज पाहणार आहोत. यापूर्वी ऑलरेडी 3 व्हिडिओज आणि 2 प्रश्नपत्रिका आपण अपलोड केलेली आहे, प्लेलिस्ट तयार केलेली आहे, ते तुम्ही पाहू शकतात. म्हणजे प्रत्येक प्रश्न जे असणार आहे ते परीक्षेसाठी पेपर 1 परिसर अभ्यास आणि पेपर 2 समाजशास्त्र विषयासाठी मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे. मित्रांनो, कारण की जशा प्रकारचे प्रश्न 2013 ते 2025च्या परीक्षेमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये विचारले गेलेले आहे, ते संपूर्ण अनालायसिस करून आपण या ठिकाणी हे प्रश्न एकत्रित केलेले आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, म्हणजे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026साठी तुम्हाला या ठिकाणी टोटली व्हिडिओ जे आहे ते फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. फक्त जॉईन बटनला जॉईन करून चैनल मेंबरशिप घेऊन घ्या. और दोस्तों, अगर आप भाषा 1 हिंदी लेते हैं, भाषा 2 मराठी लेते तो मैं फिर से एक बार आपको बताऊंगा कि आपका जो पेपर होगा वो पूरा का पूरा मराठी में होगा. चाहे आप पेपर 1 दे रहे हो तो या फिर आप पेपर 2 दे रहे हो तो आपने इंग्लिश की जगह पर यहाँ पर क्या है, अपनी फर्स्ट लैंग्वेज हिंदी रखनी है और सेकंड लैंग्वेज मराठी रखनी है. तर चला पाहूया प्रश्न क्रमांक 1. व्हिडिओला प्लीज लाईक करा. हे बघा मित्रांनो, मोस्ट इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे. म्हणजे वारंवार परीक्षेमध्ये विचारला जाणारा हा प्रश्न आहे की पनामा कालव्यास डॅश डॅश प्रवेशद्वार असे म्हणतात. अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे: अंटार्क्टिकेचे, हिंदी महासागराचे, पॅसिफिकचे किंवा आर्टिकेचे. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि पर्याय जे 3 असेल, म्हणजे ऑप्शन जे 3 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे की पनामा कालव्यास पॅसिफिकचे प्रवेशद्वार असे म्हणतात. म्हणजे पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. दुसरा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. आता हे बघा, हा प्रश्न सुद्धा म्हणजे परीक्षेत वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे. सीटेट मध्ये हा प्रश्न हिंदीमध्ये विचारला जातो आणि टीईटी मध्ये हा प्रश्न मराठीमध्ये विचारला जातो की जापानमधील जागृत ज्वालामुखी डॅश डॅश. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. म्हणजे जागृत ज्वालामुखीचे उदाहरण कोणते, अशा प्रकारे हा प्रश्न दिलेला आहे. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे: काटमाई, ऑप्शन 2 माउंट किलीमांजरो, ऑप्शन 3 व्हीसीव्हीएस किंवा ऑप्शन 4 फुजियामा. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहे आणि जापानमधील जागृत ज्वालामुखी हा प्रश्न विचारलेला आहे. फुजियामा म्हणजे पर्याय जे 4 असेल, ऑप्शन जे 4 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 4 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. आता हे बघा मित्रांनो, राजधानी संदर्भात हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न असा आहे की जशा प्रकारे तामिळनाडू राजधानी चेन्नई, अशा प्रकारे तर लक्षद्वीप राजधानी कोणती, अशा प्रकारे ह्या म्हणजे लॉजिकली हे प्रश्न असतात. आपल्याला 4 पर्याय 4 ऑप्शन्स दिलेले आहे: कवरती, तिरुअनंतपुरम, रायपूर किंवा आग्रतळा. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर जशा प्रकारे तामिळनाडू राजधानी चेन्नई आहे, तशाच प्रकारे लक्षद्वीप राजधानी असणार आहे. मित्रांनो, कवरती म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन्स जे 1 असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. काही माहिती सुद्धा दिलेली आहे की ही राजधानीवर आधारित उपमा एनॉलॉजी आहे. तामिळनाडू चेन्नई, त्याचप्रमाणे लक्षद्वीप क्वेश्चन मार्क. लक्षद्वीपची राजधानी आहे कवरती, म्हणून योग्य उपमा तामिळनाडू चेन्नई आणि लक्षद्वीप कवरती अशा प्रकारे या ठिकाणी असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे आपला 1 असेल ते बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. आता हे बघा, पुढचा जे प्रश्न आहे ते राज्यशास्त्र विषयाशी संबंधित हा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. कारण की तुम्हाला समाजशास्त्रामध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र हे टोटली सब्जेक्ट एकत्रित करून प्रश्न विचारले जातात. प्रश्न आहे की जिल्हा परिषदेच्या निधीतून योग्य
तो खर्च करण्याचा अधिकार डॅश डॅश यांना असतो. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स 4 पर्याय दिलेले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा जिल्हा अधिकारी. अशा प्रकारे आपल्याला 4 पर्याय 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि जे पर्याय 1 असेल, ऑप्शन जे 1 दिलेला आहे जिल्हा परिषद अध्यक्ष, आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, मोस्ट इम्पॉर्टंट हा प्रश्न सुद्धा या ठिकाणी असणार आहे. म्हणजे आपण आजच्या या चौथ्या व्हिडिओमध्ये प्रत्येक प्रश्न जे असणार आहे ते परीक्षेशी रिलेटेड आणि परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न पाहणार आहोत. कारण की प्रश्न दिलेला आहे की अफगाणिस्तानातून आलेले पठाण म्हणजे कोणते पठाण. तर हे बघा मित्रांनो, अफगाणिस्तानातून जे पठाण आले होते ते कोण, अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. रोहिले, जाट, राजपूत किंवा सतनामी. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. लक्षात ठेवा की अफगाणिस्तानातून जे पठाण आले होते त्यांना आपण रोहिले असे म्हणतो. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न विचारलेला आहे की भारताची प्रमाण वेळ ही कोणत्या रेखावृत्तावर ठरवली जाते. सोपा प्रश्न आहे, खूप इम्पॉर्टंट हा प्रश्न सुद्धा असणार आहे की भारताची जी प्रमाण वेळ आहे ती कोणत्या रेखावृत्तावरून ठरली आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 6 आणि जे उत्तर असेल ऑप्शन 1 म्हणजे 82°30 पूर्व म्हणजे 82.30 पूर्व. अशा प्रकारे आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 7. आता 7वा जे प्रश्न आहे व्हिक्टोरिया सरोवर संदर्भात म्हणजे व्हिक्टोरिया झील संदर्भात हा प्रश्न दिलेला आहे की खालीलपैकी कोणत्या खंडात व्हिक्टोरिया सरोवर आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आहे मित्रांनो. 4 ऑप्शन्स दिलेले आहे. ऑस्ट्रेलिया, आशिया, उत्तर अमेरिका किंवा आफ्रिका. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स 4 पर्याय दिलेले आहे. आणि ऑप्शन जे डी असेल आफ्रिका आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. व्हिक्टोरिया सरोवर आफ्रिका खंडात आहे. म्हणजे ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 8. 8वा प्रश्न आहे की सौर वर्षाची सुरुवात या उत्सवाने होते. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तीज, दिवाळी, दसरा किंवा बैसाखी. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि लक्षात ठेवा की जेव्हा सौर वर्षाची सुरुवात होते ते बैसाखीने होते. म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. आता हे बघा 9वा जे प्रश्न आहे मित्रांनो, 1 लाइनर क्वेश्चन आपल्याला सीटेट म्हणजे TAT मध्ये SST म्हणजे समाजशास्त्र विषया संदर्भात विचारले जातात. परंतु तुम्हाला सीटेट मध्ये म्हणजे मोठे प्रश्न असतात. TAT मध्ये तसं नसतो. TAT मध्ये तुम्हाला फक्त 1 लाइनर प्रश्न विचारले जातात. म्हणजे एका वाक्यात प्रश्नाचे उत्तर असला पाहिजे अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात. आता या ठिकाणी जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे आहे की हिमालय हा डॅश डॅश पर्वत आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे. वली पर्वत, ठोकळा पर्वत, अवशिष्ट पर्वत किंवा ज्वालामुखीय पर्वत. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. लक्षात ठेवा की हिमालय हा डॅश डॅश पर्वत आहे. ऑप्शन 1 जे असेल वली पर्वत आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. 10वा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की मानवी वस्ती नसलेला खंड कोणता. आता हे बघा मित्रांनो, मानवी वस्ती नसलेला खंड कोणता. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. रिपीटेड प्रश्न आहे, परीक्षेत वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आफ्रिका, आशिया, अंटार्क्टिका किंवा ऑस्ट्रेलिया. तर हे बघा ऑप्शन जे 3 असेल अंटार्क्टिका आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. ऑप्शन जे 3 असेल ते आपला राईट आन्सर असणार आहे. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हाट्सअप चैनल सुद्धा ज्वाइन करू शकतात. और दोस्तों, अगर आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल करना चाहते हो तो सिंपली ज्वाइन बटन को ज्वाइन कर क्या है, आपने हमारे चैनल की मेंबरशिप हासिल कर लेनी है. जिससे क्या होगा, आपको महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 के लिए हमारे टोटली वीडियो जो है वो बिल्कुल फ्री में यहाँ पर क्या है मिलने वाले हैं दोस्तों. तो अभी ज्वाइन बटन को ज्वाइन कर क्या है आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल कर लेंगे. वीडियो को प्लीज लाइक करेंगे. चैनल पे नए हो दोस्तों तो चैनल को सब्सक्राइब कर लेंगे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11.
आता हे बघा, पुढचा जे प्रश्न आहे हा प्रश्न सुद्धा इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. व्यवसाय संदर्भात नेहमी प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो. प्रश्न अशा प्रकारे आहे की फिल्म उद्योग म्हणजे चित्रपट उद्योग कोणत्या श्रेणीच्या व्यवसायात अभ्यासला जातो ते सांगा. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 ऑप्शन्स दिलेले आहे. प्राथमिक श्रेणी, द्वितीयक श्रेणी, तृतीयक श्रेणी किंवा चतुर्थक श्रेणी. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. चित्रपट उद्योग म्हणजे तृतीयक श्रेणी. ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. आता हे बघा 12वा जे प्रश्न आहे, 12वा प्रश्न दिलेला आहे की भारतीय संरक्षण दलांचे सर्वोच्च प्रमुख डॅश डॅश असतात. सोपा प्रश्न आहे. राज्यशास्त्र विषयाशी हा प्रश्न संबंधित हा प्रश्न असणार आहे की भारतीय संरक्षण दलांचे प्रमुख कोण असतात, सर्वोच्च प्रमुख कोण असतात. राष्ट्रपती, प्रधानमंत्री, गृहमंत्री किंवा संरक्षण मंत्री. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेली आहे आणि ऑप्शन्स 1 जे असेल, पर्याय 1 जे दिलेला आहे राष्ट्रपती, आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 13 म्हणजे इम्पॉर्टंट प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण 20-20 प्रश्न म्हणजे परीक्षेसाठी इम्पॉर्टंट प्रश्न पाहत आहोत, कारण अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परिसर अभ्यास आणि समाजशास्त्र विषयामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे आहे की कामगार नेते व्ही सुबैया डॅश डॅश या सत्तेच्या ताब्यातील भागाच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करत होते. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. थोडासा डिफिकल्ट क्वेश्चन हा या ठिकाणी विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. डच, पोर्तुगीज, फ्रेंच किंवा ब्रिटिश. हा प्रश्न 2024च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे आणि ऑप्शन जे 3 असेल फ्रेंच आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे हा प्रश्न सुद्धा 2024च्या परीक्षेमध्ये विचारला गेला होता की प्लासीच्या लढाईत बंगालच्या नवाब सिराजुद्दौला यांचा पराभव झाला, याचे कारण काय. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला या ठिकाणी वेगवेगळे 4 ऑप्शन्स दिलेले आहे की सिराजुद्दौला यांचा पराभव झाला त्याचे कारण काय. तर हे बघा, ऑप्शन जे सी असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे रॉबर्ट क्लाइव्ह यांनी केलेली मुत्सद्देगिरी, आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 15. आता हे बघा 15वा जे प्रश्न आहे, 15वा प्रश्न विचारलेला आहे की गटात न बसणारा शब्द ओळखा. आता म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न बहुतेक प्रश्न SST मध्ये विचारले जातात, समाजशास्त्र विषयामध्ये विचारले जातात. आता हे बघा जर्मनी, इटली, स्पेन आणि अमेरिका यापैकी गटात न बसणारा शब्द कोणता. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर हे बघा जर्मनी, इटली आणि स्पेन. ओके, हे युरोप खंडातील देश आहे आणि अमेरिका हे युनायटेड स्टेट म्हणजे उत्तर अमेरिका खंडात येतो. आता स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे म्हणजे ऑप्शन जे डी आहे ते आपलं या ठिकाणी गटात न बसणारा शब्द आहे. माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता हे बघा माहिती दिलेली आहे की गटात न बसणारे शब्द म्हणजे अमेरिका आहे, कारण जर्मनी, इटली आणि स्पेन हे तिन्ही देश युरोप खंडातील आहे. अमेरिका हा देश युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका उत्तर अमेरिका खंडात येतो आणि भौगोलिकदृष्ट्या युरोपपासून वेगळा आहे. म्हणून ऑप्शन जे डी असेल ते आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे डी असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. हे बघा मित्रांनो, तुमच्यासाठी या ठिकाणी आपण नोट्स एकत्रित केलेले आहोत. महाटेट 2026 अपडेट नोट्स आहे मराठी, हिंदी आणि बालमानसशास्त्र विषयासाठी. म्हणजे एकूण 3 नोट्स या ठिकाणी तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 साठी मिळणार आहे मित्रांनो. म्हणजे 399 आपण या ठिकाणी एक कॉम्बो पॅक तयार केलेला आहे. 399 मध्ये पीडीएफच्या स्वरूपात तुम्हाला हे नोट्स या ठिकाणी मिळणार आहे. बालमानसशास्त्र म्हणजे 2013 ते 2025च्या परीक्षेमध्ये जे मेन टॉपिक परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहे ते संपूर्ण टॉपिक अपन यहाँ ठिकानी ऐड के है. हिंदी में भी दोस्तों हमने कुछ उसी तरीके से यहाँ पर अपने नोट्स बनाए, क्योंकि परफेक्ट नोट्स होने वाले. हिंदी में हम आपको बता रहे हैं कि 25 के नीचे आप यहाँ पर मार्क नहीं लोगे. इतना परफेक्ट नोट्स है दोस्तों कि एक भी क्वेश्चन जो है आपको बाहर का नहीं देखने के लिए मिलेगा. आणि मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बेस्ट क्वालिटी नोट्स मिळणार आहे मित्रांनो. टोटली साहित्यकार, रचनाकार हे संपूर्ण आपण या ठिकाणी ॲड केलेलं आहे. स्क्रीनमध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिसत आहे, या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात मित्रांनो. परीक्षेच्या दृष्टीने तुमच्यासाठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 साठी आपण हे अपडेट नोट्स ठेवलेले आहे मित्रांनो. कारण की परीक्षेमध्ये काही ना काही म्हणजे चेंजेस होत असतो, म्हणून आपण प्रत्येक वेळी प्रत्येक परीक्षेला आपण नोट्स या ठिकाणी अपडेट करत आहोत मित्रांनो. आणि फक्त 399 मध्ये तुम्हाला हे 3 नोट्स या ठिकाणी मिळणार आहे. झेरॉक्स करून तुम्ही अभ्यास करू शकतात मित्रांनो. हिंदी 90 पेजेस, मराठी 80 पेजेस आणि बालमानसशास्त्र 80 पेजेस, म्हणजे टोटली तुम्हाला जवळपास म्हणजे
जास्त पेजेस नाही, म्हणजे टोटली जे मेन टॉपिक आहे, इम्पॉर्टंट टॉपिक आहे, ते सगळे आपण या ठिकाणी ॲड केलेले आहे. तर व्हॉट्सअप नंबर दिसत आहे, या नंबरवर सिम्पली हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा, म्हणजे लगेच आपल्याला हे नोट्स या ठिकाणी मिळणार आहे. आणि 90 पैकी कमीत कमी 70 मार्क तुमचे या ठिकाणी फिक्स होणार आहे मित्रांनो, कारण जशा प्रकारचे हे नोट्स या ठिकाणी असणार आहे. परीक्षेमध्ये टोटली कंटेंट काय आहे आपण विचारून घेऊन या ठिकाणी ॲड केलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 17. ओके, 16वा प्रश्न आहे. 16वा प्रश्न दिलेला आहे की 1857च्या उठावाचे मुख्य परिणाम डॅश डॅश होय. आता हे बघा मित्रांनो, 1857चा जे उठाव होता त्याचा मुख्य परिणाम काय झाला, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. भारतात रेल्वे सुरू झाली, ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता सुरू झाली, राणी व्हिक्टोरियाने इंग्लंडचा कारभार हाती घेतला, किंवा राणी व्हिक्टोरियाने भारतीयांना उद्देशून जाहीरनामा काढला. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि पर्याय जे डी असेल, ऑप्शन जे डी दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे डी असेल ते आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, अवकाश प्रक्षेपणासाठी डॅश डॅशचा उपयोग करतात, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 ऑप्शन्स 4 पर्याय दिलेले आहे. अग्निबाण, उपग्रह, स्कायलॉप किंवा चंद्रयान, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि अवकाश प्रक्षेपणासाठी कशाचा उपयोग करतात, तर अग्निबाण. ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे आहे की डॅश डॅश हा जागृत ज्वालामुखी आहे. आता हे बघा मित्रांनो, जागृत ज्वालामुखी संदर्भात यापूर्वी आपण एक प्रश्न पाहिलेला आहोत, प्रश्न क्रमांक 2, फुजियामा जापान. तर हा सुद्धा जागृत ज्वालामुखी आहे, म्हणजे ऑप्शन जे डी असेल, फुजियामा जापान, आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. कारण की प्रश्न आहे की जागृत ज्वालामुखीचे उदाहरण कोणते, तर फुजियामा. ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 19. 19वा प्रश्न काय दिलेला आहे बघा. 19वा प्रश्न आहे की सर्व प्रकारच्या विकासात डॅश डॅश हा केंद्रबिंदू असतो. अशा प्रकारे हा अतिशय सोपा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, प्रदेश, मानव, निसर्ग किंवा वाहतूक. तर लक्षात ठेवा, सर्व प्रकारच्या विकासात मानव हा केंद्रबिंदू असतो, म्हणजे ऑप्शन जे सी असेल, पर्याय जे सी दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 20. पुन्हा तशाच प्रकारचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे की गटात न बसणारे पद ओळखा. आता हे बघा मित्रांनो, या ठिकाणी गटात न बसणारे पद कोणते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. कलमा, हदीस, नमाज आणि रोजा, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स या ठिकाणी दिलेला आहे. आणि गटात न बसणारा शब्द कोणता, तर हदीस. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. स्पष्टीकरण माहिती सुद्धा या ठिकाणी आपण ऍड केलेली आहे. तुम्ही पाहू शकतात की स्पष्टीकरण दिलेलं आहे की कलमा, नमाज आणि रोजा हे इस्लामच्या 5 स्तंभापैकी, म्हणजे 5 पिलर्स ऑफ इस्लाम आहेत. पण हदीस हे पैगंबराच्या वचनाचे व कृतीचे संकलन आहे, ते 5 स्तंभापैकी नाही. म्हणजे ऑप्शन जे बी हदीस असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे बी असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी राज्य समाजशास्त्र विषयाचे एकूण 20 प्रश्न मित्रांनो, परीक्षेत येणारे 20 प्रश्न पाहिले आहोत. म्हणजे जशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात सेम टू सेम तशाच प्रकारचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. आणि महाटेट 2026 मराठी पेपर 1 साठी आपले क्वेश्चन सेट या ठिकाणी रेडी झालेले आहे, तयार झालेले आहे मित्रांनो. 10 क्वेश्चन सेट अवेलेबल आहे विथ आन्सर की. प्राइस आपण फक्त या ठिकाणी 149 रुपये ठेवलेली आहे. आणि स्क्रीनमध्ये एक व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिसत आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात मित्रांनो. म्हणजे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा विषय मराठीमध्ये जशा प्रकारची प्रश्नपत्रिका विचारली जाते मित्रांनो, तशाच प्रकारची प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण तयार केलेली आहे. आणि प्राइस आपण फक्त 149 रुपये या ठिकाणी ठेवलेला आहे मित्रांनो. व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.